हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर चालू केला होता. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर 11th फिजिक्स मधील 5व्या क्रमांकाचा चॅप्टर आहे. तर जसं जसं ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये आपण पुढे जात गेलो तसे तसे त्या ठिकाणी प्रश्न तयार होत गेले. कारण की शेवटी प्रश्न तुम्हाला पेपरला विचारला जाणार आहे, तो कशा पद्धतीने विचारला जातो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याचा तो जो प्रश्न आहे तो आधी लिहित असतो आणि नंतर कन्सेप्ट काय आहे हे समजून घेत असतो. तर बघूया आज कुठला प्रश्न आपल्या समोर तयार झालेला आहे. स्टेट दी SI सिस्टीम ऑफ G, give its value in SI system obtain the dimension of universal gravitational constant. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण G पर्यंत आलेलो होतो. G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, यापर्यंत आलेलो होतो. आणि आता पुढचा कन्सेप्ट काय आहे की कॅपिटल G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याचं SI युनिट काय आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती SI युनिट मध्ये कशा प्रकारे लिहिल्या जाते आणि त्याचं डायमेन्शन तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न पेपरला जर आलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा जो लॉ मांडला होता त्या लॉच्या मध्ये अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल्स ओके हॅविंग देअर मासेस m1 and m2 सेपरेटेड बाय युनिट डिस्टन्स. म्हणजे दोन पार्टिकल्स मध्ये असलेलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, मी तुम्हाला या आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की दोन पार्टिकल्स मध्ये या युनिव्हर्स मध्ये कुठल्याही दोन वस्तू घेतल्या तर त्या दोन वस्तूमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्या एकमेकांकडे आकर्षित होत असतात. ओके, जसं मी या ठिकाणी उभा आहो, माझ्या बाजूला एखादी दुसरी वस्तू आहे, त्यामध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ती सुद्धा माझ्याकडे आकर्षित होत आहे आणि मी त्या वस्तूकडे आकर्षित होत आहे, परंतु तो फार स्मॉल अमाऊंट मध्ये फोर्स आहे. ओके, तो स्मॉल अमाऊंट मध्ये फोर्स आहे. या युनिव्हर्स मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की त्या एकमेकांकडे ऍक्ट होत असतात. तर मग हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे मी तुम्हाला बरेचदा सांगत असतो. तर या ठिकाणी काय म्हणतो आहे आपण SI सिस्टीम ऑफ G च्या संदर्भात बोलत आहोत. म्हणून या ठिकाणी हे सांगणं गरजेचं आहे की अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन two particles having their masses m1 and m2 separated by unit distance, we know F is equal to gm1 into m2 upon r square. Okay, तर मग या ठिकाणी according to Newton's laws of gravitation, according to Newton's laws of gravitation, the force of attraction between two particles of masses m1 and m2 separated by distance r. Okay, now therefore F is equal to काय मिळालं होतं आपल्याला, F is equal to G m1 into m2 upon r square. F is equal to G m1 into m2 upon r square असा आपल्याला मिळालेला होता. F म्हणजे काय, फोर्स. G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. m1 म्हटलं म्हणजे एका बॉडीचं मास, m2 म्हणजे दुसऱ्या बॉडीचं मास किंवा पार्टिकलचं मास, आणि r म्हटलं म्हणजे दोघांमधला डिस्टन्स. आणि या ठिकाणी तो डिस्टन्सचा काय आहे, स्क्वेअर आहे. मग F is equal to gm1 into m2 upon r square होतो आहे. आपण तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G बद्दल बोलत आहोत. मग G is equal to काय होणार आहे, तर G is equal to F r square upon m1 into m2, Fr square by m1 into m2. G is the universal gravitational constant. ओके, मग यावरून आपल्याला SI युनिट कसा लिहिता येईल याचं बघा. SI युनिट F या ठिकाणी दिसतो आहे तुम्हाला, म्हणजे फोर्सचं SI युनिट असते न्यूटन. R म्हटलं म्हणजे रेडियस म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स आणि त्याचा SI युनिट असते मीटर. त्या ठिकाणी रेडियसचा काय दिसतो आहे, स्क्वेअर. तर काय होईल या ठिकाणी मीटरचा सुद्धा स्क्वेअर.
डिवायडेड बाय m1. m1 म्हटलं म्हणजे काय, मास ऑफ फर्स्ट पार्टिकल्स. मग मास एसआय युनिट काय असते, किलोग्राम. m2 म्हटलं म्हणजे काय, ते सुद्धा एक मास ऑफ सेकंड पार्टिकल्स. किलोग्राम इंटू किलोग्राम म्हटलं म्हणजेच काय, किलोग्राम स्क्वेअर. डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, ह्याचे हे एसआय युनिट झालेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला याची व्हॅल्यू कशी घेता येईल हे लक्षात घ्या. व्हॅल्यू ऑफ जी इन एसआय सिस्टीम (6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की कॅपिटल जी ची ही व्हॅल्यू आहे 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, इट इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. इट इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. ओके, याचं डायमेन्शन कसं काढणार आहात तुम्ही, डायमेन्शन. ओके, बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. किंवा यावरून आपल्याला करता येईल एफ आर स्क्वेअर m1 इंटू m2 एफ, त्याला ब्रॅकेट करूया आपण, तुम्हाला समजण्यासाठी करतो आहे मी फक्त. एफ आर स्क्वेअर m1 इंटू m2. ठीक आहे. बघा, याचं डायमेन्शन कसं करणार आहात. फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे, 1 in length, 1 in mass, -2 in time. आणि रॅडियसचं एसआय युनिट असते मीटर. या ठिकाणी मीटरचा स्क्वेअर आहे. ओके, मग या ठिकाणी डायमेन्शन काय होणार आहे, मीटरचा स्क्वेअर म्हटलं म्हणजे 2 in length. ठीक आहे. नंतर खाली दिलेला आहे तुम्हाला मास m1 इंटू m2, मास ऑफ फर्स्ट पार्टिकल्स, मास ऑफ सेकंड पार्टिकल म्हणजेच 2 in मास. ओके, 0 in लेंथ, 0 in टाइम. इथे 0 in मास, 0 in टाइम. तर बघा, या ठिकाणी 2 in लेंथ आहे, इकडे 1 in लेंथ आहे. 1 + 2 म्हणजे काय होतो आहे, 3 in लेंथ. काय होतो आहे, 3 in लेंथ. आणि आधी आपण याला कंबाईन करूया, 1 in मास -2 in टाइम. खाली काय होता, 2 in मास. ओके, म्हणजे बाकीचे कसे आहे, 0 आहे. तर हा जो 2 in मास आहे हा वरतो जातो, वरती गेला तर तो होईल -2. 1 -2 1 -2 मासच्या संदर्भात बोलत आहोत आपण. म्हणून इथे काय होईल, 1 - 2 काय होत असतो, -1. काय मिळेल आपल्याला, 3 in लेंथ -1 in मास -2 in टाइम. तर हे काय होईल, याचं डायमेन्शन असेल. कशाचं डायमेन्शन असेल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन असेल. कसं काढलंय आपण, फॉर्म्युला आपल्याकडे एफ आर स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2. फोर्सचं एसआय युनिट आहे न्यूटन. म्हणून न्यूटनचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे, 1 in लेंथ, 1 in मास, -2 in टाइम. आर रॅडियस म्हणजेच एक प्रकारची लेंथ आहे, म्हणून लेंथ स्क्वेअर. m1 m2 हे मास ऑफ बोथ पार्टिकल्स. ओके, म्हणजेच हे मास आहे म्हणजे मास m स्क्वेअर. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे 2 in लेंथ, 1 in मास, -2 in टाइम. नंतर मिळतो आहे 2 in मास, खाली आहे तो वरती गेला, -2 झाला, म्हणजे मिळतो आहे आपल्याला लास्टली 3 in लेंथ, -1 in मास आणि -2 in टाइम. ओके, पुढचा प्रश्न, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी and it is scalar or vector, state its units and dimension. ओके, बघा, पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे, ती स्केलार क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे, आणि त्याची युनिट्स आणि डायमेन्शन काय आहे. ओके, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या आधीच्या प्रश्नामध्ये आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं एसआय युनिट काय आहे हे विचारलं होतं.
त्याची व्हॅल्यू SI मध्ये कशी लिहितात ते विचारलेलं होतं आणि त्याचं डायमेन्शन विचारलेलं होतं. ओके, तर ते या आधीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता हळूहळू आपण पुढे आलेलो आहोत की जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि हा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कॉन्स्टंट असतो. ओके, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. आता ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे बघा. माझ्याकडे एखादी वस्तू आहे, हा पेन माझ्याकडे आहे. ओके, आणि या पेनवरती अर्थ एक फोर्स एक्झर्ट करत आहे. ओके, या पेनावरती अर्थ हे फोर्स एक्झर्ट करत आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मी जर पेन सोडला तर हा डाऊनवर्ड डायरेक्शननी जाईल. ओके, खाली जाईल. म्हणजे अर्थ काय करत आहे, त्यावरती फोर्स एक्झर्ट करत आहे. मग अर्थ त्या पेनवरती जो फोर्स एक्झर्ट करतो आहे, मग तो फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी. तो फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. ओके, म्हणजे आपण याला कशामध्ये डिफाईन करणार आहोत, पहिले लक्षात आला का की ग्रॅव्हिटी म्हणजे काय कन्सेप्ट आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे एक फोर्स अर्थ एक्झर्ट करत आहे. आपण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा म्हणतो, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ग्रॅव्हिटी मीन्स व्हॉट हियर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ, द फोर्स exerted by the earth on a body. Now that force is called as gravity. Okay, the force exerted by the earth on a body called as ग्रॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणणार आहोत, ग्रॅव्हिटी म्हणणार आहोत. ओके, ग्रॅव्हिटी म्हणजे एक फोर्स आहे, म्हणजेच काय एक प्रकारचं वेट आहे. ओके, म्हणजेच काय m × g आहे. ओके, वेट म्हणजेच काय m × g. m म्हणजे काय, त्या बॉडीचं मास, या बॉडीचं मास, आणि अर्थ त्यावरती अप्लाय करत आहे, त्यामुळे त्यामध्ये प्रोड्यूस होत आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे या बॉडीचं वेट, म्हणजे या बॉडीचं वेट म्हणजेच एक वेट म्हणजेच फोर्स. ओके, तर ग्रॅव्हिटी हे व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी, आपल्याला आन्सर मिळालेला आहे. इट इज अ स्केलर और वेक्टर. हे स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन आहे. ओके, इट्स ऍक्ट्स इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे इट इज अ वेक्टर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. ओके, स्टेट इट्स युनिट्स अँड डायमेन्शन. याचं तुम्हाला युनिट आणि डायमेन्शन द्यायचं आहे. तर मग तुम्ही या ठिकाणी त्याचं युनिट काय देणार आहात, मी काय म्हटलं, ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स आहे, आणि फोर्सचं काय असं युनिट, काय युनिट असते, न्यूटन. मग फोर्सचं जर असं युनिट न्यूटन आहे, फोर्सचं जर युनिट न्यूटन आहे, तर ग्रॅव्हिटीचं युनिट काय असेल, न्यूटन. ओके, मग या ठिकाणी लिहिणार आहात तुम्ही SI युनिट ऑफ ग्रॅव्हिटी. SI युनिट ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे, न्यूटन. किंवा फोर्सला दुसरं युनिट कुठलं असते, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सलरेशन. मग दुसरं युनिट काय असते, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं CGS युनिट काय असणार आहे, हे SI युनिट झालं. CGS युनिट ऑफ ग्रॅव्हिटी इज डाइन किंवा ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे याचं कुठलं युनिट झालं, CGS युनिट झालं. ओके, याचं डायमेन्शन काय असेल, मग फोर्सचं याचं युनिट न्यूटन आहे, फोर्सचं जे डायमेन्शन आहे ते याचं डायमेन्शन असेल. ओके, आणि फोर्सचं डायमेन्शन काय असते, 1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम. हे काय झालं, डायमेन्शन झालं. ओके, 1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम. ठीक आहे, बघा तुम्हाला प्रश्न विचारला होता, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी आपण कन्सेप्ट पाहला. ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थ एखाद्या बॉडीवरती फोर्स एक्झर्ट करत आहे, आणि तो फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटी. ओके, म्हणजे फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन बॉडी कॉल्ड एज ग्रॅव्हिटी. इट इज स्केलर और वेक्टर, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. नाउ व्हॉट इज द SI unit of gravity?
Newton. Newton is the SI unit of gravity. Now what is the dimension? The dimension is 1 in length, 1 in mass, minus 2 in time. Okay. तर चला बघूया नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया. What is mean by acceleration due to gravity? Okay. Is it scalar or vector? Gives units and dimension and its value in SI and CJ system. Okay. या आधीच्या प्रश्नामध्ये आपण काय पाहिलं होतं? ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे. आता यामध्ये काय पाहत आहोत की व्हॉट इज मीन बाय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इज इट स्केलार ऑर वेक्टर अँड त्याचे युनिट्स आणि डायमेन्शन आणि त्याची एसआय आणि सीजीएस मधली व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. तर याआधी आपण जाणून घेणार आहोत ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला ग्रॅव्हिटी कन्सेप्ट काय आहे सांगितला की अर्थ जेव्हा एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करत आहे. ओके. एखादी कुठली बॉडी आहे त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करत आहे तर तो फोर्स जो अप्लाय करत आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलं म्हणजे ग्रॅव्हिटी. हे तुम्हाला कन्सेप्ट माहित झालाय. परंतु ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे बघा. एखाद्या विशिष्ट हाईटवरती आपण गेलेलो आहोत आणि त्या विशिष्ट हाईटवरती आपण एखादी वस्तू सोडून दिली खाली. ओके. विशिष्ट हाईटवरून आपण एखादी वस्तू खाली सोडून दिली तर त्या विशिष्ट हाईटवरून आपण जर एखादी वस्तू सोडली तर ज्यावेळेला आपण ती सोडली त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी कमी होती. कमी होती कारण की आपण एखाद्या विशिष्ट अंतरावरती आहोत. या अर्थ सरफेस पासून तुम्ही एखादी वस्तू सोडली असता त्याची व्हेलॉसिटी फार कमी होती. जशी जशी ती वस्तू खाली खाली येत जाईल तशी तशी त्याची व्हेलॉसिटी काय होईल? वाढेल. त्याचा स्पीड वाढेल. का? कारण की अर्थ मध्ये काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ते वस्तूला आपल्याकडे आकर्षित करून घेणार आणि जशी जशी ती वस्तू खाली खाली येईल तसा तसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावरती जास्त अप्लाय होईल तितका तो मजबूत होईल आणि म्हणजेच त्याची काय वाढेल? स्पीड वाढेल. ओके. बघा या ठिकाणी आपण उभे आहोत आणि एखादी वस्तू मोठी वस्तू ही आपण खाली सोडली तर ही वस्तू काय होईल? खाली येईल. परंतु या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी कशी असेल? लेस असेल. परंतु या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी कशी असेल? इन्क्रीज झाली असेल. ओके. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की व्हेलॉसिटी चेंज होते. मग व्हेलॉसिटी चेंज होत आहे म्हणजेच याचा अर्थ असा की या बॉडीच्या आतमध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. काय प्रोड्यूस होते? ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. बघा लक्ष द्या. ही बॉडी मी वरून खाली सोडली, विशिष्ट अंतरावरून खाली सोडली, त्याची व्हेलॉसिटी चेंज होत आहे. जशी जशी बॉडी खाली येत आहे, सरफेसकडे येत आहे, अर्थ सरफेसकडे येत आहे, त्याची व्हेलॉसिटी चेंज होत आहे, व्हेलॉसिटी वाढत आहे म्हणजेच या बॉडीमध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस होत आहे. मग त्या व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे ऍक्सलरेशन प्रोड्यूस झालं. परंतु व्हेलॉसिटी कशामुळे चेंज झाली? तर ही जी अर्थ आहे ही अर्थ काय करत आहे? या बॉडीवरती ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स अप्लाय करत आहे, फोर्स एक्सर्ट करत आहे. मग अर्थनी या बॉडीवरती फोर्स एक्सर्ट केला. अर्थनी काय केलं? या बॉडीवरती फोर्स एक्सर्ट केला आणि फोर्स एक्सर्ट केल्यामुळे त्याच्या बॉडीच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज आला आणि चेंज आल्यामुळेच ऍक्सलरेशन प्रोड्यूस झालं. बघा या बॉडीने अर्थनी या बॉडीवरती फोर्स एक्सर्ट केला म्हणजेच ग्रॅव्हिटी अप्लाय झाली आणि ग्रॅव्हिटी अप्लाय झाल्यामुळे त्या बॉडीची व्हेलॉसिटी चेंज झाली आणि बॉडीची व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे त्या बॉडीमध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस झालं. म्हणजे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होण्याला निमित्त काय ठरलं? फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय? या अर्थनी अप्लाय केलेला फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटी. ओके. ऍक्सलरेशन प्रोड्यूस होण्यासाठी ग्रॅव्हिटी कारणीभूत ठरली म्हणून याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात. ऍक्सलरेशन कोणामुळे आलं? ग्रॅव्हिटीमुळे आलं. मी लक्षात घ्या की ही जे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे की जो ग्रॅव्हिटीमुळे बॉडीमध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते म्हणून त्याला आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ती कॉन्स्टंट आहे. ओके. ती कशी असते? कॉन्स्टंट असते. त्याची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट असते. परंतु ही कॉन्स्टंट आहे हे कसं काय माहित झालं हे पहिले महत्वाचं. ओके. तर एक अरिस्टॉटल नावाचा सायंटिस्ट होता. त्या अरिस्टॉटलने काय सांगितलं की जर कधी दोन आपण विभिन्न वस्तुमानाचे वस्तू घेतल्या. ओके. दोन विभिन्न आकारमान त्याचे अलग आहे, त्याचं वस्तुमान अलग आहे, अशा दोन वस्तू घेतल्या. एक वस्तू मोठी आणि एक वस्तू खूप छोटी. ओके. किंवा असं तुम्ही समजा त्यांनी सांगितलं की बा तुम्ही जर एखादं पेज जरी घेतलं, पुस्तकाचं पेज
बुकचं आपल्या पेज जरी घेतलं आणि एखादा दगड घेतला आणि ते विशिष्ट अंतरावरती गेले आणि विशिष्ट अंतरावरती जाऊन त्यांनी काय केलं, बघा हा कन्सेप्ट तुम्हाला समजलेला आहे म्हणजे याला मी रॅप करतो. लक्ष द्या. त्यांनी काय केलं, एक हलकी वस्तू म्हटलं म्हणजे एखादा आपण बुकचं पेज घेऊया आणि एक दुसरा म्हटलं म्हणजे दगड की जो खूप मोठा आहे आणि वजनदार पण आहे. ठीक आहे. या दोन्ही वस्तू सोबतच खाली सोडल्या आणि सोबत खाली सोडल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की दगडाचं वस्तुमान खूप जास्त आहे, खूप जास्त मास आहे. त्यामुळे दगड आधी खाली आला आणि हे जे पेज आहे म्हणजे पान आहे आपल्या बुकचं त्याला खाली यायला उशीर लागला. मग अरिस्टॉटलने सांगितलं की ज्या वस्तूचं वस्तुमान जास्त असते तीच वस्तू आधी खाली जाते आणि जिचं वस्तुमान फार कमी असते ती वस्तू उशिरा खाली जाते. ओके. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या बॉडीमध्ये जे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते हे त्या बॉडीच्या वस्तुमानावर डिपेंड आहे असा याचा अर्थ असा अर्थ यांनी सांगितल्यानुसार होत होता. ओके. परंतु गॅलिलिओनी काय सांगितलं हे बघा. त्यानंतर गॅलिलिओनी काय सांगितलं याच कन्सेप्टच्या संदर्भात गॅलिलिओनी काय केलं, गॅलिलिओनी सुद्धा दोन वस्तू घेतल्या याच, परंतु त्यांनी सुद्धा तोच प्रयोग केला. परंतु गॅलिलिओनी वेगळं सांगितलं. गॅलिलिओनी काय सांगितलं की जर एखादी हलकी जरी वस्तू घेतली आणि एखादी भारी वस्तू घेतली पण विशिष्ट अंतरावरून हाईटवरून जर त्याला आपण खाली सोडलं तर दोन्ही वस्तू सारख्याच सोबतच खाली येतात. पण केव्हा, जेव्हा हे जे अर्थवरती वातावरण आहे या वातावरणाला जर बाजूला केलं तर ह्या दोन्ही वस्तू सोबतच खाली येतात. ऍक्च्युअली काय होते की हे पेज कावर लेट खाली येते तर याला म्हणजे हवेमुळे म्हणा किंवा याला वातावरण जे आहे त्याला ते रजिस्ट करते, प्रतिकार करते आणि त्यामुळे ते पेज खाली यायला उशीर होतो. ओके. जर तुम्ही एखादा व्हॅक्यूम घेतला त्यामध्ये कुठलंच वातावरण नाही आहे आणि हा खूप मोठा दगड आणि एक पेज घेतलाय ते फारच हलका आहे, ते जर तुम्ही वरून जर सोडत आहात, एक व्हॅक्यूम आहे त्या ठिकाणी कुठलंही वातावरण नाही आहे तर दोन्ही वस्तू सोबतच खाली येतात हे गॅलिलिओनी सांगितलं आणि हे सिद्ध झालं. ओके. हे सिद्ध झालं आणि त्या दिवसापासून हे लक्षात आलं सर्वांच्या की सर्व कुठलीही बॉडी असो त्या बॉडीमध्ये जे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होत असते ते ऍक्सलरेशन कसं असते, कॉन्स्टंट असते. म्हणून ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन द बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटी, नाउ दॅट ऍक्सलरेशन इज कॉन्स्टंट. म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे the acceleration due to gravity is a constant. कशी असते ती, कॉन्स्टंट असते. मग या ठिकाणी याला डिफाइन कसं करणार आहात बघा. व्हॉट इज मीन बाय acceleration due to gravity? ओके. the constant कशाला म्हणणार आहात acceleration due to gravity? the constant acceleration produced in a body due to gravity called as acceleration due to gravity. The constant acceleration produced in a body due to gravity called as acceleration due to gravity. Okay. आपण हे विचारलं होतं त्या प्रश्नामध्ये, ते आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी. इज इट स्केलर और वेक्टर? ओके. बॉडी कुठे येत आहे, खाली येत आहे, म्हणजे इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. ओके. कुठे आहे, किंवा टुवर्ड द सरफेस ऑफ अर्थ, खालच्या डायरेक्शनने आहे. म्हणजेच त्याला डायरेक्शन दिलेली आहे. म्हणजेच ती कोणती क्वांटिटी आहे, इट इज ए वेक्टर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. acceleration due to gravity is a vector quantity. ओके. गिव्ह इट्स युनिट. त्याचं युनिट कसं काढणार आहात? ओके. याचं युनिट कसं काढणार आहात यासाठी हे लक्षात घ्या की आपण ज्या बॉडीच्या संदर्भात बोलत होतो त्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होत होतं,
ऍक्सलरेशन प्रोड्यूस होत होतं. काय प्रोड्यूस होत होतं? ऍक्सलरेशन. ओके, या ग्रॅव्हिटीमुळे ऍक्सलरेशन प्रोड्यूस व्हायचं. म्हणजेच ऍक्सलरेशन प्रोड्यूस व्हायचं म्हणजे ते एक प्रकारचे ऍक्सलरेशनच आहे. ग्रॅव्हिटीमुळे प्रोड्यूस झालेलं ऍक्सलरेशन. आणि आपल्याला माहित आहे या ऍक्सलरेशनचे SI युनिट काय असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम. चेंज इन वेलोसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम मीन्स व्हॉट? ऍक्सलरेशन. ओके, मग याचं SI युनिट आपण काय घेणार आहोत? जे ऍक्सलरेशनचे SI युनिट आहे तेच घेणार आहोत. म्हणजेच काय? SI युनिट. SI युनिट ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मग याचा CGS युनिट काय असणार आहे? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. CGS युनिट काय असणार आहे? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, लक्ष द्या. ज्याप्रमाणे या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ग्रॅव्हिटेशनल जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो G. ओके, त्याची व्हॅल्यू ठरलेली आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. त्याचप्रमाणे प्रत्येक बॉडी मध्ये जे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते ज्यावेळेला विशिष्ट अंतरावरून आपण त्याला टाकत असतो. ओके, म्हणून या ठिकाणी आपण डेफिनेशन पण अशी करू शकतो. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन द बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा व्हेन इट फ्रीली फॉल्स अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी असंही आपण म्हणू शकतो. ओके, बघा या ठिकाणी द कॉन्स्टंट ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन द बॉडी व्हेन इट फॉल्स असं लिहू शकतो. व्हेन इट फॉल्स. व्हेन इट फॉल्स फ्रीली under the effect of gravity. Under the effect of gravity called as acceleration due to gravity असंही आपण म्हणू शकतो. ओके, बघा, मग आपण ज्यावेळेला एखादी कुठलीही वस्तू विशिष्ट अंतरावरून ज्यावेळेला फेकत असतो त्यामध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस होत असते. तर संपूर्ण ज्या काही बॉडीज असतील विशिष्ट अंतरावरून आपण त्याला फेकत असताना त्यामध्ये जे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते त्याची व्हॅल्यू ठरलेली आहे. तर ती व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याला जर आपल्याला SI युनिट मध्ये लिहायचं असेल तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण तुम्हाला विचारलेलं आहे SI मध्ये सुद्धा लिहा, CGS मध्ये पण लिहा. याची व्हॅल्यू ठरलेली आहे. तर SI मध्ये काय आहे? SI मध्ये आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर हे SI युनिट झालं. ओके, मग याला CGS मध्ये तुम्ही कसं लिहिणार आहात? 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे त्याची CGS मध्ये व्हॅल्यू झाली, ही त्याची SI मधली व्हॅल्यू झाली. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे, ती कुठली क्वांटिटी आहे, त्याचं SI युनिट काय आहे, डायमेन्शन काय आहे, CGS मध्ये त्याला कसं लिहितात, SI मध्ये त्याला कसं लिहितात हे आपण पाहिलेलं आहे. या आधीच्या जो प्रश्न पाहिला त्यामध्ये आपण ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे हे पाहिलेलं आहे आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्याचे SI युनिट्स पाहिले, त्याचे डायमेन्शन पाहिलेले आहेत. ओके, त्याची व्हॅल्यू सुद्धा पाहिलेली आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. याला पुन्हा पुन्हा वाचा. पाठ करायचं नाहीये, वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे. पाठ करायचं नाहीये. पाठांतर आणि अभ्यासामध्ये खूप मोठा फरक असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.